महाराष्ट्राचा कणा असलेलं आणि मराठी बाणा जपणारं आपलं पुणे शहर. खंडाळ्याच्या घाटापासून कात्रजच्या घाटापर्यंत विविध स्थळांना आणि स्थळांच्या इतिहासाला सामावून घेणारं ऐतिहासिक शहर. अशा शहराचा इतिहास असलेला कात्रजचा घाट आणि सभोवतालचा परिसर पुणे शहराच्या लौकिकाप्रमाणेच विकसित होतो आहे. या विकासामध्ये मोलाचे कार्य करणारा, इतिहासाची दखल घेऊन छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाच्या रूपातून महाराजांचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीसमोर कायम राहावा या मनोबलाने शिवभक्ती आणि शिवशक्ती यांचा मिलाप असलेल्या शिवस्मारकाची बांधणी करणारा, प्रश्न कोणताही असला तरी उत्तराच्या वाटा धडाडीने शोधणारा, आपल्या कार्यसेवेतून आपली कार्यक्षम ओळख निर्माण करणारा, आपल्या परिसराच्या विकासासाठी धडपडणारा, नागरिकांच्या मनातील आदर्श नगरसेवक म्हणजेच आपले श्री वसंत तात्या मोरे. नमस्कार, मी नगरसेवक वसंत कृष्णा मोरे. पुणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2026 जाहीर झालेली आहे आणि मी आणि माझ्यासह इतर 4 जण पुणे महानगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, काँग्रेस आणि मनसे असे आम्ही निवडणूक लढवत आहोत. यामध्ये माझ्या सोबतीने प्रभाग क्रमांक 38 मधून अस्मिता भूषण रानभरे पंजे या चिन्हाच्या वरती त्या निवडणूक लढवत आहेत. 38 गटामधून सुनील पांडुरंग मांगडे हे या प्रवर्गातून निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक 38 मधून कल्पना संभाजी थोरवे या माजी नगरसेविका निवडणूक लढवत आहेत. प्रवर्गातून या श्रीमती सुवर्णाताई रोहिदास काका पायगुडे या पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका या निवडणूक लढवत आहेत. आणि या प्रभागाच्या प्रभाग क्रमांक 38 मधून मी स्वतः वसंत कृष्ण मोरे या मशाल या चिन्हासमोर निवडणूक लढवत आहे. कार्यक्षम नगरसेवक वसंत तात्या मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी या प्रभागातील नागरिकांच्या समस्या व अडचणी सोडवणे, या प्रभागातील विकास कामे करणे यासाठी मी कटिबद्ध असेल. माझ्या या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सद्गुरू शंकर महाराज उड्डाणपूल तसेच कैलासवासी काशीनाथ अनाजी धनकवडे पाटील या प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली. तसेच प्रभागामध्ये चढ उताराची रस्त्यांची कामं करण्यात आली. ड्रेनेजचा प्रश्न असू दे, तसेच घनकचऱ्याचा प्रश्न असो, लोकांना पाण्याच्या समस्या असू देत, या अशी सर्व प्रकारची कामे मी त्या काळामध्ये केलेली आहेत. 2012 ते 17मध्ये मी या भागामध्ये नगरसेविका होते. त्या भागामध्ये मोठा पाणी प्रश्न होता. तो पाणी प्रश्न सोडवला आणि डोंगराळ भाग असल्यामुळे जागोजागी ड्रेनेज लाईन असतील, पाण्याच्या लाईन असतील, केबल अंडरग्राऊंड असेल आणि पावसाळी लाईन असतील, ही सगळी कामं ह्या भागामध्ये केली. ह्या भागामध्ये मातेने भरलेला हा प्रभाग होता. म्हणजे ह्या भागामध्ये कुठलीच कामं नव्हती झालेली. 3-3, 4-4 दिवस आम्हाला पाणी येत नव्हतं. तर आम्ही 800 मिमीची लाईन ह्या भागामध्ये टाकून घेतली. राजीव गांधी संपवेल ते कात्रज संपवेलपर्यंत आणि ह्या भागाला पाणी दिलं. अजूनही या भागामध्ये पाण्याचा पुरवठा बरोबर होत नाही आहे, नियोजन होत नाही बरोबर. तर आम्ही निवडून आल्यानंतर ट्रॅफिकचा प्रश्न असेल, पाण्याचा असेल, हे संपूर्ण 5 उमेदवार आम्ही हा प्रश्न सोडवणार आहोत. आज आम्ही गावांमध्ये काम करत असताना आज लोकांची पाण्याची बिकट परिस्थिती आहे. ते पाण्याची परिस्थिती सुधारण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडनं फक्त टँकरच चालू आहेत. आम्हाला कुठल्याही पाण्याचा सोर्स उपलब्ध करून दिलेला नाही. तर तो आम्हाला आमच्या हक्काने मिळावं यासाठी आम्हाला ही निवडणूक लढवून विजय व्हावाच लागेल. आणि माझ्या मतदार बंधू भगिनींना हात जोडून विनंती करतो की तुम्हाला चांगला आणि काम करणारा नेता हवा असेल तर आमच्या पॅनलला तुम्ही खूप खूप मतांनी विजय करावं असं मी तुम्हाला आवाहन करतो. स्वहितापेक्षा जनतेच्या हिताला प्राधान्य देऊन वसंत तात्यांनी या प्रभागाच्या विकासाचे मॉडेल कात्रज पॅटर्नद्वारे सिद्ध करून दाखवले. लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी स्वखर्चाने पुण्यातील पहिले कोविड सेंटर उभारले. संपूर्ण जगाचे अरिष्ट ठरलेल्या कोरोनापासून वाचण्यासाठी रुग्णांना दिलासा दिला.
त्यावेळेस मी वेगवेगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीने संकट येत गेलं त्या संकटातली संधी मी पाहत गेलो आणि प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेस नागरिकांना ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणींना सामोरे जाऊन अगदी पार त्यांना अन्नधान्यापासून तर त्यांना घरी जाण्याचे परमिशन देसपर्यंत, शिवाय शेवटी ज्यावेळेस त्यांना बेड उपलब्ध झाले नाही त्यावेळेस मी स्वतःचं स्वखर्चातून एक हॉस्पिटल उभं केलं आणि जवळजवळ त्या काळात कोविडच्या काळामध्ये 200 लोकांचे प्राण वाचवण्याचं सौभाग्य मला लाभलं. येतील जातील संकटेही सोडू नको तू साथरा. भावी पिढीचा विचार करून या प्रभागातील दत्तनगर आणि रॅलिकॉन सोसायटी जवळ तात्यांनी अद्ययावत अशा सावित्रीबाई फुले अभ्यासिकेची उभारणी केली. कळू देत भारी गाडीतून कट मारून जाणाऱ्या लोकांना की जे हात झाडू घेऊन शहरातली धूळ साफ करू शकतात ना, तेच हात पेन घेऊन नशिबावरची धूळ पण साफ करू शकतात. पथ विजयाचा. या लायब्ररीमध्ये लायब्ररी उभा राहण्यामध्ये वसंततात्या मोरे यांचं खूप मोठं योगदान आहे आणि या लायब्ररीमधून विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. येथे कात्रज गावामध्ये वसंततात्या मोरे यांनी आम्हासारख्या गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सोय केली. खरंच वसंततात्या मोरे यांच्या योगदानामधून खरंच अनेक अधिकारी घडलेले आहेत आणि त्यांचं योगदान खूप मोठं आहे आणि याबद्दल आम्ही अभ्यासिकेमधले सगळे विद्यार्थी त्यांचे आभारी आहोत. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व हे तू. याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉल हा दक्षिण पुण्यातील मनपाच्या शाळांमधील सर्वात मोठा हॉल उभारला आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यकालीन वाटचालीला बहुमूल्य दिशा दाखवली. पर्यावरणाचे भान ठेवून अहिल्यादेवी होळकर उद्यानासह तब्बल 16 उद्यानांची निर्मिती वसंत तात्यांनी केली आणि नागरिकांची उद्यानांची गरज पूर्ण केली. ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला. झुंजार होनी ललकार आसमानाला. शिवाय रॅलिकॉन सिटी जवळील उद्यान विकसित करून त्यासोबतच क्रीडांगण आणि जॉगिंग ट्रॅकचीही उभारणी करण्यात आली. अगोदरची परिस्थिती अशी होती की इथून जायला सुद्धा मार्ग नव्हता. या परिस्थितीत आज जर पाहिलं तर सुसज्ज असे रोड आहेत, गार्डन आहे, त्याचबरोबर जे युवक वर्ग आहे या युवक वर्गासाठी व्यायामाची व्यवस्था केलेली आहे. आम्ही सुखसागरमध्ये 20-25 वर्ष झालं राहत आहोत. इथं गार्डनची सोय नव्हती, पाण्याची सोय नव्हती. वसंतदादा मोरेंनी आम्हाला सर्व सुविधा इथं उपलब्ध करून दिल्या आहे. मी त्यांचा धन्यवाद. तात्यांनी गार्डन, ओपन जिम, मग वयस्कर लोकांना जॉगिंग ट्रॅक ही सगळी सुविधा करून दिली आणि त्यातच आमच्यासारख्या अनेक लोकांना इथं याच जागे कामाची पण सोय करून दिली. पाय फुफाटा रुतल काट दिसल वाट तुझी. झोपून आशा चालत राहा. खेळांना आणि त्यातून निर्माण होणाऱ्या खेळाडू वृत्तीला चालना देण्यासाठी वंडर सिटी जवळील महादेव कदम क्रीडांगणही त्यांनी विकसित केले. शिवाय वंडर सिटीच्या समोरच्या बाजूला जे महादेव तात्या कदम यांच्या नावाने सुद्धा मी एक क्रीडांगण विकसित केले आणि माझ्याच याच प्रभागामधील रेलिकॉन सिटी आंबेगाव परिसरामधील याच्यासुद्धा मागच्या बाजूला जवळजवळ 2 एकर जागेमध्ये एक क्रीडांगण विकसित करून त्याच्या संपूर्ण बाजूने जॉगिंग ट्रॅकसुद्धा मी तयार केला आहे. म्हणजे फक्त मुलं शिकलीच नाही पाहिजे तर ती खेळलीसुद्धा पाहिजेत आणि ती खेळत असताना मी या ठिकाणी जेवढी मैदानं तयार केलीत हे कुठल्याही मैदानाला मी काँक्रिटीकरण केलं नाही. सगळी मैदाने मी मातीची ठेवलेली आहेत की जेणेकरून भविष्यामध्ये मुलांना माती कशी असते ती सुद्धा कळली पाहिजे. तात्याने या ठिकाणचा विकास केला आणि त्यामुळे या परिसरातील सर्व सोसायटीला आनंद झाला, प्रसन्न वातावरण निर्माण झालं. झाडी लावली, हिरवळ आणि या ठिकाणी त्यांनी शिस्त लावली आणि त्यांच्या कल्पनेतून या ठिकाणी अहिल्याचा पुतळा उभा केला आणि सुंदर ट्रॅक आणि आमच्यासारख्या वयस्कर लोकांची चांगली सोय केली.
निर्मल आणि देखणे कात्रज या संकल्पनेतून आपल्या परिसरातील कचरा जिरवण्यासाठी भव्य अशा बायोगॅस प्रकल्पाची उभारणी केली. परिसराला कचरा मुक्त करतानाच त्या कचरा विघटनातून वीज निर्मितीचे प्रयत्न देखील साकारून दाखवले. सारे अपसुख सामील होती र दिशा. मी नाऱ्यामधून इथं लहान मुलाला खेळायला घेऊन आलोय. तर 13 वर्षामध्ये बघतोय की वसंततात्या मोरे असा एकमेव नगरसेवक आहेत की ज्यांनी पुणे महानगरपालिकेला उत्पन्नाचा स्रोत चालू करून दिला. पहिल्यांदाच मी कात्रज परिसरामध्ये निर्मळ कात्रज देखणं कात्रज हा प्रकल्प राबवला. त्याच्या अंतर्गत जो बायोगॅस प्रकल्प कात्रजमध्ये पहिल्यांदाच उभा राहिला आणि त्या कचरा प्रकल्पामधून जो गॅस तयार व्हायचा त्या गॅसवरती मी त्या ठिकाणी जी फुलराणी तयार केली होती ती फुलराणी मी त्याच्यावरती चार्जिंग करायचो. शिवाय बाजूला असणाऱ्या जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरती जेवढ्या लाईट्स होत्या त्या सगळ्या लाईटसाठी त्या ठिकाणी मी एक जनसेट बसवला होता. जो की जनसेट फक्त बायोगॅसवरती चालायचा आणि तो बायोगॅसवरती चालणारा जनसेटमुळं त्या पुलावरील सगळ्या लाईटी लागायच्या आणि फुलराणीसुद्धा चार्जिंग व्हायची. म्हणजे एक आधुनिक प्रकल्प मी तो तिथं लावला. दक्षिण पुण्यातील सर्वात मोठ्या डीपी रस्त्याचे काँक्रिटीकरण करून सातत्याने निर्माण होणाऱ्या पावसाळी खड्ड्यांपासून श्री वसंत तात्यांनी वाहन चालकांची सुटका केली. शिवाय कात्रजच्या सौंदर्यात अधिकच भर घालण्यासाठी कात्रज तलाव परिसरात कारंजे व लेझर शोचे विहंगम दृश्यही साकारले. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. वसंत तात्यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून त्या रकमेतून होळकर उद्यान व कात्रज तलाव येथे व्यायामासाठी ओपन जिम करून घेतली. तुला रगाड्या भीती कशाची परवा बिकुनाची. या जिममध्ये मी जवळजवळ 2-3 वर्ष झालं मी येतो आणि या जिमचा जो काही कायापालट अगोदरची परिस्थिती आणि आताची परिस्थिती पाहिली तर नक्कीच संपूर्णपणे कायापालट या ठिकाणी वसंततात्या मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. परिसरातील सर्वांसाठी आरोग्य व शारीरिक तंदुरुस्ती राखण्याच्या दृष्टीने शिवाय ही आवश्यक बाब मानून श्री वसंत तात्यांनी ओपन जिमला प्राधान्य दिले. जनतेमध्ये मिसळतात. छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत त्यांची ओळख, त्यांची कामे, त्यांची गार्डन, हॉस्पिटल आणि कुठलेही प्रश्न असले तर वसंततात्या मोरे सारखे कोणीही आजपर्यंत सोडवलेले नाही. नागरी समस्यांच्या संदर्भात नागरिकांची आणि प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांची जनता दरबाराच्या माध्यमातून थेट भेट घडवण्याचा उपक्रम त्यांच्या कार्यसिद्धीतील महत्वाचा वाटा ठरला. आत्ताच माझ्या मिस्टरांनी जे काही घडलं त्याच्याविषयी सर्व काही सांगितलं. भरपूर ठिकाणी फिरलो आम्ही. पण एक फौजी माणूस म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर लगेच एक चित्र उभं राहतं की जो स्वतःचं अर्ध आयुष्य देशसेवेसाठी घालवतो असा व्यक्ती म्हणजे फौजी आहे. अशा व्यक्तीला आम्ही भरपूर फिरलो, पोलीस स्टेशन वगैरे सगळीकडे जाऊन आलो पण कुठेही न्याय मिळाला नाही. तो एकमेव न्याय मात्र तात्यांकडे मिळाला. त्यामुळे तात्यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आम्ही आभार मानतो. मी वसंत मोरे सरांच्या जनता दरबारमध्ये आली आणि सरांना माझा प्रॉब्लेम सांगितला की कंपनी मालक मला टाकून गेला. माझे 2 लहान मुलं आहेत आणि माझे मिस्टर एक्सपायर झालेत आणि त्या मुलांना मुलांची जिम्मेदारी पूर्ण माझ्यावर होती. मग मी वसंत मोरे सरांकडे आले. वसंत मोरे सरांनी मग 8 दिवसात माझा प्रॉब्लेम सॉल्व केला. लोक निवडून आला की मी घेतलं. मग मरायला रिकामी झाली तुमची गाडीच बोलवायची मला न्यायला लय कशाला. मी पाहिलेलं आहे की त्यांची जी तळमळ आहे लोकांच्यासाठी कामं करायची
की स्वतः खूप निरीक्षणाने लोकांचं बोलणं ऐकून घेतात. कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी इतकी शिस्त लावलेली आहे की व्यतिरिक्त बोलत नाही. नोंदी करून त्यांनी जे काय आत्तापर्यंत कार्य केलेले आहे ते विभागून सर्वांना त्या विभागाप्रमाणे त्यांना कामं दिलेली आहेत आणि कामं कधीपर्यंत होतील याबद्दल सुद्धा त्यांनी लोकांना प्रयत्न केले की त्यांची कामं सुरळीत व्हावी. बेरोजगारीच्या महत्त्वपूर्ण प्रश्नात लक्ष घालून नवतरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी त्यांनी रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले. प्रभागातील विविध ठिकाणचे पाणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने वंडर सिटी येथे 45 लाख लिटरची पाण्याच्या ओव्हरहेड टाकीचे काम पूर्ण केले. तसेच शनीनगर, हनुमाननगर येथील जुन्या पाण्याच्या टाकीला पाईपलाईन बसवली. याशिवाय 30 लाख रुपयांचा निधी खर्च करून 5 लाख लिटर पाण्याच्या नव्या टाकीचे कामही श्री वसंत मोरे यांनी पूर्ण करून घेतले. कात्रज आणि उपनगराचा भाग म्हणजे हा एकदम पुणे शहराच्या सडावरचा भाग आहे. शेपटातला भाग म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण इथं पाण्याच्या लाईन्स बिलकुल नाही आहेत. म्हणजे ज्या भागामध्ये आता नव्याने जी गावं समाविष्ट झाली त्याच्यामध्ये बघ निंबाळकरवाडी, गुजरवाडी, भिलारेवाडी, मांगडेवाडी, जांभळवाडी, कोळेवाडी, दोन्ही आंबेगाव या परिसराला जोडणाऱ्या लाईन्सच कधी टाकल्या गेल्या नाहीत, कारण ही गावं नव्याने समाविष्ट झाली. जसा वाहतुकीचा प्रश्न या भागामध्ये भेडसावतो त्याचप्रमाणे या भागामधला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तो पाणी प्रश्न. आणि हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मला वाटतं की ज्या ठिकाणी गुजरवाडी आणि निंबाळकरवाडी हा भाग या प्रभागाचा सगळ्यात शेवटच्या डोंगरातला भाग आहे आणि कुशीमध्ये वसलेली ही गावं, ह्या गावांमध्ये छोटे छोटे पाझर तलाव आहेत. नवलाई दाऱ्यामध्ये एक पाझर तलाव आहे. या नवलाई दाऱ्यातल्या पाझर तलावाची जर खोली वाढवली आणि त्याच्याच खाली जर फिल्ट्रेशन प्लांट बसवला तर त्या क्षमतेने जी गावं त्या ठिकाणी आहेत त्या गावांना आपल्याला पाणी पुरवठा करता येईल. त्याचबरोबर भिलारेवाडी परिसरामध्ये सुद्धा भिलारेवाडी आणि मांगडेवाडी या 2 गावांना जर पाणी पुरवठा सुरळीत करायचा असेल तर आत्ता पुणे शहरामधनं त्यांना पाणी पुरवठा करणं सोपं नाही आहे, कारण जो नव्याने शहरामध्ये गावं समाविष्ट झाली, मग ती वडगाव शेरी परिसरात असतील, त्यांना भामा आसखेडचं पाणी आलं, परंतु आमच्या दक्षिण पुण्यामध्ये कुठलाही नवीन सोर्स पाण्याचा आला नाही. त्याकरता नवीन सोर्स उभे करणे फार गरजेचे आहेत. जसा निंबाळकरवाडी गुजरवाडीसाठी नवलाई दारा आहे, तसाच भिलारवाडी आणि मांगडेवाडी यांसाठी लखनदारा आहे. मग त्या लखनदाऱ्यामध्ये जो छोटासा पाझर तलाव आहे त्याचंसुद्धा जर आपण खोलीकरण केलं आणि त्याच्यावरून जरी साठवण क्षमता त्याची वाढवली आणि त्या साठवण क्षमतेमधून अगदी कात्रज गावठाणापर्यंत जरी त्याच्यामधून 6 महिने ॲटलिस्ट जरी पाणी पुरवठा झाला तरी मला वाटतं की जो सारखा सगळा लोड जो खडकवासला धरणावरती येतो तो कुठेतरी त्याचं विकेंद्रीकरण होईल आणि खडकवासला धरणावरचं पाणी कमी होऊन जी आसपासची गावं आहेत आमची, या गावांना ह्या दोन्ही पाझर तलावामधून पाणी पुरवठा होऊ शकतो. हा रंग चढू दे, ही झिंग चढू. याशिवाय आपल्या प्रभागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेचा मोलाचा विचार करून श्री वसंत तात्या मोरे यांनी हजरत मौलाना युनुस हा महानगरपालिकेचा सरकारी दवाखाना सुरू करून या भागातील जनतेसाठी परवडणारी, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रत्यक्षात उपलब्ध करून दिली. तात्यांनी हा दवाखाना बांधून खूप छान केलंय, खूप छान सुविधा देतात आहेत, असेच देत राहा. राहतो मी कात्रज गावात आणि इथं 10 रुपयात तात्यामुळं आम्हाला खूप सवलती उपचार मिळतात. कात्रज चौकातील उभारल्या जाणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलाच्या कामात येणारे अडथळे वेळोवेळी दूर करून या पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी तात्यांनी प्रयत्न केले. याशिवाय सावंत विहार गणेश मंदिरापासून ते कात्रज डेअरीपर्यंतच्या विकसित आराखड्यात मंजूर असलेला परंतु बंद अवस्थेतील रस्ता खुला करून वाहतुकीचा अडथळा दूर केला. तो 12 वर्षाचा जो रस्ता होता तो अचानक रात्री 1:30 वाजता बंद करण्यात आला. त्याच्यामध्ये 25 ते 30 JCB 40-50 बाउन्सर्स घेऊन त्यांनी तो बंद करण्यात आला. त्या बाउन्सरसमोर आमचे काही टिकाव लागत नव्हता. आमचे चेअरमन साहेब अजितसिंग पाटील यांनी रात्री तात्यांना 1:30 वाजता फोन केला. तात्या आहे त्या कपड्यानिशी सोसायटीच्या रस्त्यावर आले आणि त्यांनी तो प्रकार थांबवला.
पुणे शहराच्या आसपासचा सगळ्यात मोठा भाग म्हणजे कात्रज आणि जी समाविष्ट 23 गावं झाली, ह्या 23 समाविष्ट गावांमधली 8 समाविष्ट गावं ही एकट्या कात्रजच्या माझ्या प्रभाग क्रमांक 40 जुना त्याच्या भोवती आहेत. त्यामुळं या भागामध्ये शहराच्या जवळ असल्यामुळं अनेक लोकांनी स्वतःचं वास्तव्य या उपनगरांकडे केलं आणि उपनगरं इतकी भरमसाठ वाढत गेली, त्यामुळं त्या भागातल्या वाहतुकीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण आलेला आहे. ही जी सूज आलेली आहे या भागाला, ही जी वाहतुकीची सूज ही सोडवण्यासाठी या उपनगरांमधील जी काही समाविष्ट गावं आहेत या समाविष्ट गावांमधले सगळे DP रोड हे पूर्ण क्षमतेने विकसित झाल्यावरतीच या भागातली वाहतुकीची जी समस्या आहे ती सुधारू शकते. कात्रज कोंढवा रस्त्यावरील रोजच्या वाहतूक कोंडीमुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता अजूनही ताब्यात न आलेल्या जागांना न्याय व मोबदला देत रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न आता केवळ चर्चेत न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून मार्गी लावला जाईल. नागरिकांचा वेळ, सुरक्षितता आणि दैनंदिन जीवन सुसह्य होण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील असे वसंत मोरे यांनी ठामपणे सांगितले. महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासासाठी मास्टर प्लॅन तयार करून त्या गावातील ॲमेनिटी स्पेस देखील विकसित करण्यात येतील. 15 वर्षात 16 उद्यानं करणारा मी पुणे महानगरपालिकेचा एकमेव नगरसेवक आहे की ज्याने 16 उद्यानं या कात्रज परिसरामध्ये विकसित केली. त्याच धर्तीवरती जी आता समाविष्ट गावं आहेत, ह्या समाविष्ट गावांमधल्या ॲम्युनिटी स्पेस ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती पडून आहेत. या सर्व ॲम्युनिटी स्पेस शोधून त्यांच्यावरती त्या ठिकाणी नागरिक ज्याप्रमाणे मागतील, मग कुठं ओपन जिम करावे लागतील, कुठं योगा हॉल करावे लागतील, कुठे गार्डन्स करावे लागतील, कुठं लहान मुलांसाठी क्रीडांगणं उभी करावी लागतील. म्हणजे जो या भागाचा विकास, नव्याने समाविष्ट झालेल्या भागाचा विकास आपल्याला करायचा आहे, तो कात्रजचं रोल मॉडेल म्हणूनच आपल्याला तो करावा लागेल. कात्रजमध्ये जी कामं आपण उभी केली तीच कामं त्या भागामध्ये आपल्याला उभी करावी लागतील. जांभुळवाडी तलावाचे शुद्धीकरण करून तो पर्यटनासह बोटिंग आणि विविध मनोरंजनाच्या उपक्रमासाठी विकसित करण्याचे स्पष्ट नियोजन करण्यात येणार असून कात्रज घाटातील राज्य शासनाच्या वनांचे संवर्धन व सर्वांगीण विकास करण्यावरही भर दिला जाणार आहे. या तलावाचा जो बंधारा आहे, हा बंधारा जो मातीचा आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, याच्यावरती एक असं सुंदर असं गार्डन करता येऊ शकतं. शिवाय त्याच्यामध्ये सुरुवातीचाच काही भाग जर पाहिला तर हा थोडा मोठा आहे आणि तो मोठा असलेल्या भागामध्ये आपल्याला या भागातील जे काही बचत गट आहेत त्या बचत गटाच्या महिलांना एक चांगल्या प्रकारचा रोजगार, त्या भागातील तरुणांना तरुणींना एक चांगल्या प्रकारचा रोजगार आपण त्या तलावावरती सुद्धा देऊ शकतो. त्या तलावामध्ये राज्य सरकारची MTDCची बोटिंगची मान्यता आहे, परंतु गेल्या कित्येक वर्षापासून ते बोटिंग बंद पडलेलं आहे. ते बोटिंग जर आपण चालू केलं तर तेच त्या भागातील आंबेगाव खुर्द परिसरामधील नागरिकांच्या उपजीविकेचं एक चांगलं साधनसुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं. सर्वांगीण सर्वसमावेशक अशा व्यापक विकासाची सूत्रे हाती घेऊन श्री वसंत मोरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून महापालिकेच्या रिंगणात आले आहेत. धगधगत्या ज्वाळेच्या पेटभूमशाली पुन्हा सज्ज होऊन शिवसेना आली. कात्रजचे विकासाचं रोल मॉडेल राबवत असताना मला पुन्हा एकदा या कात्रज परिसरामधील ह्या उपनगराचा विकास जर करायचा असेल तर मला यामध्ये मी आता या प्रभाग क्रमांक 38 मधून आम्ही 5 जण निवडणूक लढवतोय. त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 38 मधून अस्मिता भूषण रानभरे ज्या की पंजा या चिन्हासमोर उभ्या आहेत. ब गटामध्ये सुनील पांडुरंग मांगडे हे मशाल या चिन्हाच्या समोर उभे आहेत. क गटामध्ये नगरसेविका कल्पनाताई संभाजी थोरवे या मशाल या चिन्हावरती उभ्या आहेत. ड गटामध्ये नगरसेविका सुवर्णाताई रोहिदास काका पायगुडे ह्या मशाल या चिन्हासमोर उभे आहेत. आणि मी स्वतः प्रभाग क्रमांक 38 मधून मी वसंत मोरे मशाल या चिन्हावरती निवडणूक लढवतोय. आमच्या 5 जणांच्या समोरील जी चिन्ह आहेत त्या चिन्हांच्या समोरचं बटन दाबा आणि आम्हाला प्रचंड बहुमताने पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून द्या. धन्यवाद. क्रांतीची ही मशाल दगदगते यावरी. कार्यसिद्धी, पाठपुरावा, कार्यतत्परता, नियोजन, इच्छाशक्ती या त्यांच्या पंचसूत्रीला अनुसरून तात्यांचे पाऊल पुढे पडते आहे आपल्या प्रभागाच्या विकासासाठी. लक्षात ठेवा, मशाल मशाल मशाल. उठा माझ्या सैनिकांनो, पेटवा मशाली.
जय हिंद, जय महाराष्ट्र.